3 ऑक्टोबर 2024 माळ पहिली आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. 9 दिवसाची नवरात्र. या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक माळेला आपण दुर्गा देवींच्या 9 शक्ती रूपांची पूजा करत असतो. प्रथम दिवशी आपण शैलपुत्री देवींची आराधना करत असतो. शैलपुत्री देवींची महती किंवा त्यांना दुर्गा देवीच्या रूपांमध्ये नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी पूजण्याचा मान का मिळाला, त्याचबरोबर त्यांची सविस्तर कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रींच्या पूजेने होत असते, ज्याला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते. कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल, म्हणून शैल अधिक पुत्री असं म्हणून त्यांना शैलपुत्री अशी नाव मिळालं. त्या नंदी नावाच्या पांढऱ्या बैलांवर स्वार होतात आणि त्यांच्या हातात एक त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. या दिवशी शैलपुत्री देवींना शुद्ध देशी तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचबरोबर त्यापासून बनवलेले अन्नसुद्धा अर्पण करतात, जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचा आवडता रंग आहे पांढरा. आता आपण शैलपुत्र देवींची कथा जाणून घेऊया. चला तर मग बघूया. तर दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावांनी ओळखले जाते. या नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहेत. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे त्यांना शैलपुत्री असं नाव पडलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा आराधना केली जाते. या दुर्गेंच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल असून आपल्या पूर्वजन्मात त्यांनी प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी त्यांचं नाव सती असं होतं. त्यांचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवदेवतांना आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांनी शंकर भगवानांना आमंत्रण केलं नाही. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचं समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी आपल्या इच्छा शंकरांजवळ प्रगटसुद्धा केल्या. तेव्हा शंकर भगवानांनी त्यांना सांगितलं की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावलं, परंतु मला मुद्दाम यज्ञांचं आमंत्रण दिलं नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकरांनी समजावून सांगितलं, तरीही माता सतींचं समाधान झालं नाही आणि वडिलांचा यज्ञ पाहण्याची त्यांची इच्छा झाली. तसेच आपली आई बहीण यांना भेटण्यासुद्धा त्यांचं मन व्याकुळ होत होतं. त्यांचा आग्रह पाहून शंकरांनी त्यांना यज्ञासाठी जाण्याची परवानगीसुद्धा दिली. सतीदेवी वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही त्यांचं स्वागतसुद्धा केलं नाही. त्यांना कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील त्यांना गळाभेट दिली नाही. सर्वजण त्यांच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांचीही ही वागणूक पाहून त्यांना अत्यंत राग आला. तिथे शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचं त्यांना दिसून आलं. दक्षराजांनी शंकराविषयी काही अपमानकारक शब्दसुद्धा वापरले. हे सर्व पाहून सतीदेवींचा राग अनावर झाला. त्या संतप्त झाल्या आणि त्यांना शंकरांनी सांगितले ते योग्य होते हे असं त्यांना पटलं. आपण वडिलांच्या घरी येऊन खूप मोठी चूक केली यांची जाणीव होताच नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने त्यांनी स्वतःला योगाग्नीत जाळून घेतलं. याची माहिती शंकर भगवानांना मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीदेवींनी पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येत रूपाने जन्म घेतला. यावेळी त्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाल्या. पार्वती हे हेमवती हे त्यांचे नाव होते. शैलपुत्री देवींचा विवाह देखील शंकरांशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मात सुद्धा त्या शंकरांच्या अर्धांगिनी बनल्या. म्हणून नवदुर्गांपैकी एक प्रथम शैलपुत्री दुर्गा देवींचं महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. असं या शैलपुत्र देवींचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. यांचं पतिप्रेम अगदी जगावेगळं आहे. नवरात्रीच्या प्रथम दिवशी शैलपुत्री देवींची आराधना केल्याने किंवा कुमारिकांनी किंवा जे अविवाहित मंडळी आहेत त्यांनी देवीची आराधना केल्याने लवकरात लवकर विवाह जमण्यास मदत होते. त्याचबरोबर कोणी विवाहित दाम्पत्य आहेत त्यांच्यासुद्धा सुखी संसारास मदत होते. त्याच्यामुळे या दिवशी देवींना त्यांच्या आवडीचा तुपाचा नैवेद्य किंवा तुपापासून बनवलेल्या मिठाई या नैवेद्य अर्पण केल्याने देवी आई खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. अशा या देवींची नवदुर्गा देवींच्या पहिल्या अवताराची पूजा करायला आज आवर्जून विसरू नका.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवी आई सगळ्यांचं कल्याण करो आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना लाभोत हीच महाराजांचरणी आणि आई भगवती चरणी प्रार्थना.